एसटी बसस्थानक पुसद येथे भीम टायगर सेनेच्या वतीने लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची 105वी जयंती उत्साहात साजरी। पुसद शहरातील एसटी बसस्थानक येथे भीम टायगर सेनेच्या वतीने लोकशाहीर आणि साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची 105वी जयंती मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरी करण्यात आली। यावेळी सामाजिक ऐक्य, संघर्षमय जीवन आणि प्रेरणादायी साहित्यिक कार्याची उजळणी करत उपस्थित मान्यवरांनी अण्णाभाऊच्या विचारांचा जागर केला। या जयंती कार्यक्रमाची सुरुवात भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोरदादा कांबळे यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून केली। उपस्थित मान्यवरांनी एकमुखाने बाबासाहेबांना अभिवादन करून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचे स्मरण केले। यानंतर मंचावर उपस्थित विष्णू सरकटे, जनार्दन झोडगे व अण्णा दोडके यांनी अण्णाभाऊ साठे व लहुजी साळवे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कृतज्ञता व्यक्त केली। या कार्यक्रमात मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या विविध पैलूंवर सखोल विचार मांडले। कार्यक्रमात बोलताना विष्णू सरकटे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावर प्रकाश टाकला। ते म्हणाले, अण्णाभाऊंचं साहित्य हे फक्त करमणुकीपुरतं मर्यादित नसून ते शोषित, वंचित, उपेक्षित समाजासाठी आशेचा किरण ठरलं। त्यांच्या कथा, गीते, पोवाडे हे केवळ शब्द नाहीत, तर जनतेच्या वेदना, आक्रोश आणि स्वप्नांचं प्रतिबिंब आहेत। जनार्दन झोडगे म्हणाले, अण्णाभाऊ साठे हे अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत वाढले, त्यांनी स्वानुभवातून साहित्य रचलं आणि ते जनतेपर्यंत पोहोचवलं। त्यांच्या लेखणीतून सामाजिक विषमतेचा प्रखर विरोध दिसून येतो। अण्णा दोडके म्हणाले, सामाजिक क्रांतीमध्ये अण्णाभाऊ साठे यांचे योगदान हे अनमोल आहे। त्यांनी लेखणीच्या माध्यमातून समाजात जागृती निर्माण केली आणि समानतेच्या लढ्याला नवी दिशा दिली। कार्यक्रमाच्या समारोपीय भाषणात जिल्हाध्यक्ष किशोरदादा कांबळे यांनी अण्णाभाऊ साठे यांचे विचार मांडताना सांगितलं की अण्णाभाऊंचं संपूर्ण आयुष्य हे वंचित समाजाच्या उभारणीसाठी वाहिलं गेलं होतं। त्यांनी जे लिहिलं ते आजही समाजाला दिशा देत आहे। त्यांच्या विचारांनी प्रेरणा घेऊन आपण एक नवा समतोल समाज घडवू शकतो। या प्रेरणादायी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दत्तराव कांबळे यांनी ओघवत्या शैलीत केलं। त्यांनी उपस्थित मान्यवरांचा परिचय करून दिला आणि कार्यक्रमाची शिस्तबद्ध मांडणी केली। कार्यक्रमाच्या शेवटी रविकांत शिंगणकर यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि पुढेही अशा कार्यक्रमांचे आयोजन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली। या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। त्यामध्ये प्रभाकर खंधारे, नारायण दोडके, संजय शेळके, गजानन बोखारे, दिलीप धुळे, बळीराम दोडके, अशोक बनसोडे, शुभम दोडके, सीमा आसोले, डॉन कांबळे यांचा समावेश होता। भीम टायगर सेनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। कार्यक्रमाच्या वृत्तांकनासाठी अनेक प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते। मारुती भस्मे, विनोद कांबळे, अरुण बर्डे, मोहम्मद हनीफ या पत्रकारांनी कार्यक्रमाचे महत्त्व अधोरेखित करत विविध माध्यमांद्वारे जनतेपर्यंत माहिती पोहोचवली। या कार्यक्रमातून एकच संदेश स्पष्टपणे समोर आला, अण्णाभाऊ साठे यांचा संघर्ष, विचारधारा आणि साहित्य हे फक्त इतिहासाचा भाग नाही, तो आजच्या तरुण पिढीला मार्गदर्शक ठरू शकतो। भीम टायगर सेनेने घेतलेलं हे पाऊल केवळ सांस्कृतिक नव्हे तर सामाजिक परिवर्तनाचंही प्रतीक ठरतंय। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे सर्वत्र कौतुक होत असून अशाच प्रेरणादायी उपक्रमांमुळे सामाजिक ऐक्य आणि जनजागृतीला बळ मिळेल अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली। ब्युरो रिपोर्ट, रॉ भारत।